आमचा चाललाय दसरा आणि दसऱ्याचं म्हटलं तर काय सांगावं बाबा बाबा, हे सगळा राडा इकडं काढलाय. हे डब्बे वगैरे सगळे घासून ठेवले मी बाहेर आणि मांडणी घासून दिलेली आहे. वैशालीने व्यवस्थित भांडी लावलेत सगळे आणि आता बाकीचं अजून भरपूर काम राहिले. आजच सगळं आवरायचंय आम्हाला. आणि आज काय आजी लोकांना तिने खिचडी बनवलेली आहे मुगाच्या डाळीची आणि अजून दुसरं काही काही केलंय तिने, आहे ते सगळं देऊ म्हटली ताई. आज जरा खिचडी भातच करू आपण आणि बाकी नाश्ता केलाय. गोड शिरा बनवलाय तिने तुपातला. आणि हे बघा सगळं राडा असा पडलाय आमच्याकडे बी. दसऱ्याचं काम बापरे, आपण म्हणतो खरं पण कुठून किती घाण निघेल आणि काय काय निघल काहीच माहिती नाही. एवढे कपडे राहिलेत अजून धुवायचे, ते धुवून घ्यायचेत. आज खरं म्हणजे टाइमच नाही मिळाला. आजी लोक सगळे वरती आहेत. ऊन छान कडक पडलंय, सगळं असे घासून ठेवले. थोडंसं खोबरं होतं खराब नाही व्हावं म्हणून उन्हाला घातले, पण तिथं सावली आले ते उन्हाला ठेवायचे. लुसू खुर्ची का पाडून दिली, का पाडून दिली? मी करून देते हा नीट तुला. हा बसा त्याच्यावरती. कोणी नाही दिसणार आज खाली. आजी आजोबा सगळे. ऊन जास्त आहे ना, ऊन जास्त असलं की त्यांना जरा उन्हात राहिले चक्कर येते. उन्हाकडे बघितलं तरी चक्कर येते छकुलीला. तर हे सगळे कपडे धुतलेत सकाळपासून. वैशालीन मी 5:30ला उठलेलो आहे लवकर आणि हे सगळे कपडे असे उन्हाला कडक धुवून वाळायला घातलेत. आता संध्याकाळीच काढायचे 5-6 वाजता. 2 दिवस झालं बाबा पावसाने आपल्याला सुटका दिली आणि आपली सगळी कामं पण होत आहेत पाऊस कमी असल्यामुळं. त्या वगैरे दिल्या आजी लोकांना, कारण वेळेवर गोळ्या नाश्ता देणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे भरून ठेवायचं डब्यामध्ये. हे सगळं ज्याला किडे वगैरे लागलेत ना ते सगळं बाहेर काढ. जरा असं नाही का वाळू घालू आपण व्यवस्थित त्याला उन्हामध्ये. टाकीमध्ये काय भरलं? साखर भरली का तू? साखर भरली. पेपर व्यवस्थित हातरले ना, पुसून घेतलं ना सगळं ओल्या कपड्याने. एक 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 येत आहेत खाली. अजून कोण आले इकडून? हां मोना आजी पण आली आहे खाली. आता येऊ नका खाली तुम्ही सगळे, ऊन लागते लय. नाश्ता झाला की परत खाली येऊन बसली सगळी इकडं. काय म्हणतात? हा बरी आहे का तब्येत? हो. कुमार मॅडम कुठे? मी जेवलंच नव्हते. का बरं जेवली नाही तू रात्री? दुपारी कोपऱ्याला काहीतरी असं झालं. काय दुखत होतं का? हा काल घाबरले तर लय घाम फुटला होता. हा का? म्हटलं तुम्हाला नको सांगायला, अजून टेन्शन मध्ये. मग तू थोडं मग खाल्लं नाही ना. तुम्ही असं का म्हणता बरं? मला टेन्शन काय वाटतं तुम्हाला? नाही तोच होतं ना. ऐक ना, परत गोळ्या दिल्या असत्या म्हणा. नको बाई, गोळ्या नाही दिल्या नसत्या, पण वैशालीला पण तसं झालं होतं. त्या दिवशी तू होती माझ्यापाशी, होती ना संध्याकाळी 12 वाजता. वैशालीला तिला तर वेगळं माहिती, डोक्यात पण आणि ते पण. हा मग तिला नीट केलं का नाही आपण? मग असं का म्हणायचं की ताईला टेन्शन येईल, आपण ताईला सांगितलं नाही पाहिजे. त्याच्यावर तुझा BP बघितला असता लगेच काहीतरी करता ना माणूस. आपल्याकडे डॉक्टरांचे नंबर आहेत. हा पण राहून गेलं, नाहीच खाल्लं म्हणून राहून गेलं. मला कधी पण सांगायचं. जळजळ होत होतं ना तुला? नाही असं टोचत होतं नाही का 1 महिन्या पहिलं. तसं परत झालं का? एकच वेळेस झालं रात्रीचं. घामच फुटला मला सांगायचं, मला लगेच सांगायचं. वेड्यासारखी हाय का नाही ग आका कळतच नाही ग. माहिती करून दिल्याशिवाय तरी कसं माहिती होणार? पण तुम्ही सांगा, असं काहीतरी झाल्यावर जर मला आता परत उन्हात आले, चल बर म्हणा इकडं. तुम्ही मला हे कळत नाही. उन्हात आता ऊन झालंय ना, कशासाठी आला तुम्ही खाली? तुम्ही खरं सांगा. बाबळी खाली. त्या बाबळी खालीच बाबळच धरायचे का तुम्हाला? काय? आणि होती का आका होती का मोनाला झाल्यावर? तिला झालं समज तर कुणाचं काम आहे सांगायचं? बाकीच्या लोकांचं सांगायचं काम आहे ना मोना आजीला असं असं होतंय म्हणून. हा आठवण सुद्धा सुशाल मावशी ते पहिल्या दिवशी आले तेव्हा किती घाबर केलं आपल्याला. मग त्याला पांढरा कांदाच लागतंय आणि पाणी देऊनही लागते असं असतंय. हा कळलं का? फिटी मिळणाऱ्या माणसाला पांढरा कांदा पिळायचा नाकात आणि हे करायचं, पाणी द्यायचं नाही. एवढंच करायचं. 2 शब्द करायचे तर काय तिसरा शब्द सुद्धा करायचा नाही. हा ना, मग काय सगळं माहित आहे आकाला. माहित आहे पण कशाचं आम्हाला भीती वाटायला लागलो. थर कोंबड्यावाणी लागली उडायला. मला तर रटलं करायला. तुम्ही असं करता थोडेसे ह्याला आईनं कसं करायचं? त्या आणि सर्दी आली तर मी रात पतोर आईला जागवलं.
कुठं बिड्या करून दे, कुठं काय न करून दे. नाही मोना आजी सांगायचं बरं, पण तू मोना डार्लिंग आहे ना माझी. डार्लिंगने सांगितलं पाहिजे ना. मग काय कसं हसायला येते हा? मला आता सांगायला की माझ्या असं झालं तसं चोरून ठेवायचं नाही. एकट्याच बसल्यात मंगल मावशी. काय झाले? कुमार मॅडम कुठे आहेत तुमच्या? राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाला का नाश्ता फिष्टा? मस्त. बर बर. काय म्हणते आम्हा? मंचुकुन्ना. हा मंचुकुन्ना. गोळी खाल्ली? हा. नाश्ता कसल्या गोळ्या द्या म्हणते की न उगाच चांगला नसेल काय? मग बरं आहे. आंघोळ वगैरे नाश्ता चहा छान मस्त. हे बघा ताट पुसते बसून बघा. तू कुठं जाणार नाही. मलाच वाटलं कुठं गेली. ताट पुसते बघा. आ नको काढू आज, काही नको काढू, उद्या काढू. मंगल मावशी काय झाले? राहू दे उद्या. आता उद्याच्याला काढू, सकाळी सगळं धुवून काढू. हा हे बघा कुमार मॅडम दुखायलाय का डोळा? रांजणवाडीने डोळा दुखतो. तर बघू नाही ना जरा कमी झालं. कुठं झाले की काय कळ बी नाही आपल्याला. आणि ते तिथं इथं काळं झालं. इथं झाले काळं. काय होतंय की काय माहित नाही. बघावं लागलं आता. रोहितला सांगावं दवाखान्यात घेऊन जा म्हणून. काय काल थोडस होतं. आज सुजते काय माहिती बाई काय काय होतंय काय काय नाही. काय नका लावू, काहीच नका करू, काय बी नका करू. चप्पल उगाळून लावायचे काय की दुखाले काले. भजू दादा सांगा दवाखान्यात जाऊन ये. का बेरी म्हणतात? बेरी हा बरोबर. रांजणाचं काटा उघडायची आणि लावायची. बर बसून ते आपल्या डेऱ्याच्या तिथलं लावू आपण. मी लावते तू नको लावू. हा तुम्ही लाव. दवाखान्यात नको जायला, उगून लाव. नाही दवाखान्यात बी बघून ते 3 दिवस असते. ते 3 दिवस 2-3 दिवस आहे का नाही? रांजणवाडीचं असंच असतं भंडारी. 3 दिवस. हे रांजणवाडीच आहे का तिला झाले? हा का एवढं होतं? एवढी सुजत होती. हा सुजत नाही. कसं सुजलंय ते? काय कुंभार मॅडम काय करताय तुम्ही? दिवाळीला खायचे नाहीत का लाडू तुडू आनंदानं? काय हा काय एक झालं की दुसरं सुजत होती. काय करा आपण बी काय केलं नाही काय नाही. आपण पुढचंच बोलत ती पुढचंच उरकते बघा. आता मी म्हणते हाताने केले म्हणून. हा हाताने नाही केलं. आपलं मिरी उघडून ला 3 दिवस लावायची. बरं होईल. दवाखान्यात नाही जायचं. लय भी वाटतं दवाखान्यात. काय करतात? चांगलंच करतात, नीट करून पाठवतात. किती प्रेम आहे मंगल मावशीला सगळ्यावर. कधी पाहिलं तू? सकाळी उठल्यानंतर लगेच. मग तुला वाईट नाही वाटलं? फिरवला का तिच्या डोक्यावरून हात पी? तुझं काय दुखतंय? काय केलं? कसं केलं तू? खरंच मैत्रिणी आहे तुम्ही दोघी? भांडण नाही करत तुम्ही दोघी? खूप प्रेमाने राहता. अशा मैत्रिणी मी 6-7 वर्ष झालं बघितल्या दोघींना. कधीच भांडत नाहीत, कधीच. खूप प्रेम करतात दोघी एकमेकीवर. कुणाला माया जास्त येते? कुणाची? कुंभारची. तर तुझ्यापेक्षा तरणी आहे म्हणून तिची माया जास्त येते. बघ मंगल मावशीला माया जास्त येते म्हण. तुला येते का मंगल मावशीची माया? हा येते. होय मंगल मावशीला कपडे धुवून नाही धुवू देत. नाही धुवू देत. किती हा प्रेम आहे तुझ्यावर तेवढं. असंच प्रेम राहू द्या तुमचं. चला जाऊ का मी आता?